आम्ही मुर्दक ते माझ्या अजून लक्षामध्ये आले. आणि एकमेका सहाय्य करू अवधी धरू त्याने जे कार्य वाढतं त्याची जी महत्ती होते ना ती आणखी कशाने होणार नाही. आता उद्यापासून ना ते सगळं सुधरत जाणार. लागते या पारायणातून हे एक आपण शिकतो. बाबांच्या सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये शिपाई बिपाई नसतात, लोकच ती कामं करीत असतात. बरं काही तेवढी चांगली सवय या पारायणामुळे लागलेली आहे. कुठले मोठमोठे महाराज सुद्धा नामांकित असे व्यासपीठावर नसतात. प्रतिवर्षी पारायणामध्ये भाग घेणारी महाराज लोकच तिथे बसतात आणि त्या ज्ञानेश्वरीचं निरूपण किती सुलभपणे आपल्याला पटवून देतात. ही केवढी मोठी क्रांती आहे सांगा बघू. त्याला हा असा जेव्हा समाज सहभागी होतो, बाबा विचारतात तिथे प्रत्येक कार्यक्रमाविषयी कसं चाललं आहे, काय आहे. आपल्याला वाटतं की बाबा विचारित नसतील असं समजू नका. इतकी इत्तमभूत माहिती तिकडे पोचते. इतकं बाबांचं नेटवर्क फास्ट आहे बरं का. 5G सुद्धा त्याच्या पुढे की काय समजलं का. एवढ्या फास्ट बातम्या तिकडे जातात. याचा अनुभव घेतलेला मी माणूस आहे बरं का. चल आपण पण आश्चर्यचकित होतो. हे पण बाबांना माहित आहे. कुठलीच गोष्ट लपत नाही बरं. म्हणून आपण ते कार्य केलं पाहिजे. नामाला महत्व दिलं पाहिजे. पहिल्या दिवसाचं कीर्तन 15 मिनिटं माझ्याकडे आहे. वाढवलं असतं तर काय, काही लोक 9चंच कीर्तन आहे ना असं करून ऐकायला येतात. मग मी सुद्धा 9ला कीर्तन आटोपेल, 10 10:30 घरी जाईल असं करून आलेलो. घरी सांगून आले 10:30 पर्यंत येईल मी. ते इतरांनी सुद्धा तेच सांगितलेलं असेल नाही का. त्यामुळे मी सांगितलं की माझ्याकडून मोठ्या अपेक्षा तुम्ही करू नका. बरं हे सगळं कोण सांगते बरं. काही कोणी साधी सुधी व्यक्ती नाही याचं महत्व सांगणार. त्याचं नाव 3ऱ्या चरणामध्ये
नागतेने लोक उधळती 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 हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे वा 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 पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकींची कथा मी आता इथून सांगण्याची आवश्यकता नाही, त्याच्यासाठी वेळ घालविणार नाही. अगदी आपल्या शालेय जीवनापासून वाल्यापुळेची कथा आपल्याला आहे बरं का, त्याच्यामुळे ती मी सांगणार, त्यावर वेळ घालवणार नाही. तिन्ही लोक उद्धरती हे खात्रीने सांगतात. कोण? वाल्मिकी ऋषी. काय धंदा होता त्यांचा बघा, आणि ते नामाविषयी आपल्याला त्या तिन्ही लोकांचं सांगतात. हे झालं कुठलं? त्यांचे आलेले अनुभव. पण परमार्थामध्ये आता कलियुगामध्ये सुद्धा बघा, शेतकरी होता. माझ्या सगळ्या मंडळींना माहिती असेल तो. माझा आवडता तो किस्सा आहे बऱ्याच ठिकाणी सांगतो. तो कधी जुनाच होत नाही, नित्य नवा वाटतो. आता शेताना मुलबाळ काही नव्हतं, दोघंच नवरा बायको. आता न शेतकरी म्हटला म्हणजे ते सगळं नांगर आलं, ते अवजार सगळं काही आलं, आणि बैल पाहिजे. ते सगळं ते घेऊन तो आपला जायचा. तर ती ना बायको जवळ असायची, दोघं जण जायची. तिला जर काही काम निघालं की ती सांगायची तुम्ही पुढे जा, मी जेवण घेऊन येते बरं का. अशा तऱ्हेने ते त्यांचं काम चालायचं. इकडे बोलतो की माझं थोडं काम आहे. काय कामं करतेस ग तू आणि मी? कशासाठी ती राबतेस? ती काय शेतीवरून आल्यावर कर, ती तुम्हाला कळायची ना बायकांची कामं काय असतात ती, अशी ती सांगायची बरं का. ते जागत्या त्याच वेळेला झालं तर बरं, नंतर ते मग आम्हाला किती त्रास होतो. तुम्हाला पुरुषांना काही कळणार आहेत ते नाही का. पुरुषांना वाटते त्यांना काही कामच नाही, पण ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामात असतात. तिला वाटलं या आठवड्यात झालं की आहे त्याने आणलं अजून. ते बाळाचं बघ, त्या मुलीचं बघ, ते नवऱ्याचं बघ, सासूचं बघ, सासऱ्याचं बघ. आणि आपल्याला साधा रुमाल धुवायचा असला तरी दाटावर धावते. हँडकरची नाही, काही रुमाल धुवायचा असला तरी तेवढे दाटावर धावून देतो. काय घालतो काय काय काय. आणि ते तेवढं भारू रोजच ना, कधी कौतुकाचा शब्द कधीतरी बोला बरं का, एखादा तरी शब्द बोला त्यांच्याप्रती बरं का. ऋणी आहे म्हणून लोक पण उपकार तरी त्यांच्याशिवाय काही नाही. बरं सकाळी तरी जावं तर परत साखर आहे की नाही, गुळ आहे की नाही ते बघायला लागते. तिला उठावं लागतं अंग टाकलेलं असेल तरी, कारण ते नसतं तर सकाळी सकाळी वाजलंच. किती बघा काळजी घ्यावी लागते. आपल्याला वाटते त्या काहीच करीत नाही, तुला काय काम आहे समजलं का, असे सरळ बोलणारे आहेत बापे बरं ना. तर ती नवरा बायको सांगते म्हणजे तुम्ही जा, मी येते तुम्हाला जेवण घेऊन. आणि तो गेला, त्याच्या शेतातलं काम वगैरे झालं. तिथे चालू होता, ती आली जेवण घेऊन आणि आक मारली. तुझ्या हो जेवण आणली त्या तुम्ही, पहिला निहारी करा आणि मग तुम्ही काय करायचं ते करा. आणि तो आला, सगळं नाला वाहत होता, तोंड वगैरे फुटलं. त्याने बसला तिच्याजवळ. तिचा तू पण बस ग बरं का. तिला बसवलं सगळं. आणि ती बात शेतकऱ्याची निहारी काय आहे त्यावेळेची नाही का. भाकरी कांदा केली तर चटणी. तेव्हा अशा भाज्या गिज्या असं काही नव्हतं बरं काही केलं. बसले, ते झालं केलं. आणि मग तो काय बोलतो ना की आज बोलते की सॉरी आज एकदम खुशीच दिसते मला. हो मला नाही कल्पना सुचली का आपण आपली नावं बदलूया. आता गं बया ते काय वय आहे का नावं बदलायचं नाही, गंमत म्हणून ग बरं का. आता नवऱ्याला राग येऊ नये त्याला बरं बोलतो ठीक आहे. तू सिनेमातली ना का नावं ठेवू, तुम्ही सिनेमातली ना बरं आपण ना गोड नावं ठेवूया. आता गोड नावं म्हणजे मिठाईची नावं ठेवू. ती कशी काय, मी तुला जिलेबी बोलेन. मी तुला हात मारताना काय हात मारेन, जिलेबी. आणि तुम्हाला लाडू बोलायचं. मी जिलेबी आणि तुम्ही लाडू. पण हे आपल्या पुरतंच हो, गावभर नाही सांगायचं ती करते बरं. आणि ही बैला आहेत ना, तो ढवळा आहे ना तो आपला चाबूक, आणि पवळा आहे ना तो पावणं. त्यांची पण नावं बदली या ठीक आहे. तो ढवळा काय झाला, चाबूक. पवळा झाला पावणं. आणि हा झाला लाडू. आणि ती झाली जिलेबी. नाश्ता पण जास्त झाला तर मी जाते हं घराकडे, तुम्ही हे वेळेवर जेव्हा आधार करून ठेवलेला आहे वगैरे. आणि ती गेली. तो पुन्हा गेलं ते सगळे हे करून. दुपार झाली.
तो आला, ढोरानं ते बांधलेलं सगळं काही झालं आणि आता तो जेवायला बसला. शेतकऱ्याचं जेवण. तेवढ्यात तिथे एक वरजग्या आला. वरजग्या म्हणजे कोण? त्याला कोणाच्या घरी किती वाजता जेवतात ना ते बरोबर माहिती असतं. त्याला वरजग्या बोलतात. का त्याला आता आपली एक रिवाज आहे, कोण जर जेवायच्या वेळेला माणसं आला की आपण बोलतो ना, या जेवाया ना, बरं झालं वेळेवर आलात, जाय बरं का. आपण काय करतो, नको नको मी जेवून आलोय, नाही आलो तरी आपण काय करतो, पण वरजगी काय बघतात काय आहे ताटामध्ये ते, आणि त्यांच्या आवडीचं असेल ना तर ते काय सांगतात, बरं तुम्ही आता सांगताय तर जेवतो, नाही माझं तसं मी जेवण झालेलं आहे, पण तुम्ही बोलताय तर बसतो, अशी वरची आणखीन मेक सांगतात बरं का ते. तसा तो वर जगे आलेला तिथं आलेला होता शेतकऱ्याजवळ, आणि तो आला काय पाहून बरं आलं तुम्ही बरं का. नंतर बोला आता मग काय करतं, जेवताय तो बघतो पहिला चटणीने भाकर, तर इथे जेवताय की घरी जिलेबी आहे तिकडे जाताय. त्याच्या तोंडाला सुटलं ना पाणी. तो म्हणजे हे काय खायचं, चटणी आणि भाकरी, ती जिलेबी तीच खायला जातो. तर मला काही भूक नाही लागलेली बरं का, घरीच जातो मी बरं का, ते जिलेबीचा बेत आहे हा. आणि तो आरामात आपला आला घरी मस्त पैकी, तिथं आला करायचं तरी गेला. पण होती सकाळची नारीने तिचं पोट भरलेलं कामच आटोपलं नव्हतं, आणि तो त्यावेळेस भाऊजी बऱ्याच दिवसांनी आले बरं का. हा आलं तर मग तुम्ही काय करताय असं, आता जेवताय की लाडू येतात तोपर्यंत थांबताय, ती सांगते बरं. अरे बापरे, मी लाडू म्हणजे जिलेबी आणि लाडू सुद्धा, मला काही वेगळी भूक नाही लागली का, लाडू येऊ द्या बरं का, मग मी जेवीन मस्त पैकी बरं का. ठीक आहे, ती पण आहे. तिथे तो बसला, तिने तिचं काम घेतलेलं आहे, आणि त्याने जेवण वगैरे केलं, वामकुक्षी केलं, तोंड धुतलं, आणि तो बैलांकडे गेला. तर त्याच्यातलं तो चाबूक होता ना, तो तिथेच होता, म्हणजे नाव ठेवलं डवळ्या. पण हा जो पाहुणा होता ना, तो काही जाग्यावर नव्हता. तुम्ही बघितलं त्याची जागा कुठे गेला असेल काय, असं तुम्ही तिथं काही तो सापडला नाही, कुठे गेला हा असं करून तो पण वैतागला. आता जायचं काम असं ते गेला कुठे, घरी तर नाही ना गेला, आणि म्हणून तो घरी आला. आणि तो विचारतो, अगे पाहुणा आलाय का ग, पाहुणा आलाय. ती बोलते हो कधीपासून आले, तुमचीच वाट बघताय. बरं का, तिला वाटते याला विचारते पाहुणा आलाय तो का. तो करते तर त्याला बांधून ठेव, मी चाबूक घेऊन येतो. हरामखोराने एवढा त्रास दिलाय ना, चांगला बांध त्याला, चाबूकच घेऊन येतो मी आता. याला वाटलं अरे बापरे, जिलेबी आणि लाडू सुद्धा, आणि वरती चापकाचे फटके सुद्धा बरं का. ही या लोकांची आयडिया आहे काय. तो काय करतो तिला, वहिनी मला काही भूक नाही लागली बरं का, मी जातो. असं काय करता, आता लाडू येतील ना, आता येतील, नको ते लाडू आणि ती जिलेबी तुमची तुम्हाला लकलाबो. आणि तिथून जो पळाला ना, तो पुन्हा काही त्या घरामध्ये आला नाही बरं. हे मी काय सांगितलं की खोट्या नावाने नको असलेली बॅट पळाली, म्हणजे खरं आहे, साच आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम म्हणकारे म्हणकारे, खरं म्हणजे साचे आहे ते, म्हणकारे म्हणकारे साचे श्री विठ्ठलाचे नाम सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, 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 नाम खरे नाम विठोबाचे. राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. समजलं का, देवाचं नाव घ्या. मग आता आपलं मध्यंतर होऊन गेलेलं आहे, देवाचं नाव घेऊया. आरवी राणा
पुढचं हे आहे ते थोडक्यामध्ये आपण आठवूया. पहिल्या कीर्तनाचा हा फायदा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रवी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कुठेही तुम्ही तीर्थाटनाला गेलात आणि त्या ठिकाणी जर नाम नसेल तर ते कसं आहे, त्या ठिकाणी नामस्मरण पाहिजे. नदी असेल तर त्याच्यामध्ये स्नान पाहिजे. त्या ठिकाणी देहावरची मलिनता दूर होते आणि चित्तामध्ये जर नाम असेल तर अंतःकरण शुद्ध होते. त्याने जो मेळ जमतो ना ती ब्रह्मानंदी टाळी लागते, त्याचा आनंद वर्णन करता येणार नाही. म्हणून नामाची बाबा आता मोठी झाले, हार घातलं मोठी झाले.
आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये थोडं सांभाळून घ्यावं लागतं बरं का. आणि आपला गाव आहे आम्ही मुर्देकर बरं का. त्या नावामध्ये सुद्धा मुर्द्याचा नंबर पहिला आहे बरं का. मी कीर्तनासाठी इथून जायचो ना तर पहिली ती आम्ही मुर्देकर हे मुर्द्याने पहिला नंबर मिळवलेला. आता रायकर मोरवाकर वगैरे झालेली आहे पण पहिलं नाव आम्ही मुर्देकर ते माझ्या अजून लक्षामध्ये आहे. आणि एकमेका सहाय्य करू आवडी धरू त्याने जे कार्य वाढतं त्याची जी महत्ती होते ना ती आणखी कशाने होणार नाही. आता उद्यापासून ना हे सगळं सुधरत जाणार. काय करायला पाहिजे काय नाही बरं का. कोणी काय एकदम आईच्या पोटातून शिकून आलेला नसतो. आलं ना लक्षामध्ये. पण तो नंतर शिकला ना की मग तो मात्र का कोणाला ऐकत नसतो बरं. पण सुरुवातीला हे सगळे आपण शिकत मोठी झालेली लोक आहोत. असू द्या तर नामाला पहिला प्राधान्य द्या. माझं काम काय नामाचं महात्म्य सांगणार ते सांगण्याचं काम झालेलं आहे म्हणजे. पण आता उद्याला तुम्हाला मात्र उद्यापासून कीर्तन चुकवू नका. याच्यावर ही पहिली पायरी आहे. याच्यावर आता ती पायऱ्या अशा अजून 7 पायऱ्या चढणार आहेत. आणि खूप छान कीर्तनकार आहेत बरं का. त्याच्यामध्ये ज्यांची स्फूर्ती घेऊन मी कीर्तन करायला शिकलो मला स्फूर्ती मिळाली ते सद्गुरू प्रमोद महाराज जगतापांचं सुद्धा कीर्तन आहे बघून मला खूप आनंद झालेला आहे बरं का. या माणसाच्या पारायणामध्ये मी वाचक म्हणून बसलेलो होतो आणि किती सुंदर त्यांची भाषा ऐकायला. बघा तुम्हाला ते कीर्तन भाषा मराठी भाषा कशा आहे ना ते तुम्हाला त्यांच्या मुखातून ऐकायला मिळणार आहे. प्रमोद म्हणजे आनंद. त्या कीर्तनातून तुम्हाला एक आगळा वेगळा आनंद लाभणार आहे. हे मी तुम्हाला आता ऍडव्हान्स मध्ये सांगून ठेवतो बरं. म्हणून एकही कीर्तन तुम्ही चुकवू नका. नामालाच पाहिजे. आपण सगळे दोन्ही ती बघितलंय आणि कडक चढवला तो शेवटच्या चरणात ज्ञानदेव नाम जपा ज्ञानदेव मने परंपरा
पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुंगेला, हरी मुंगेला, हरी मुंगेला, हरी मुंगेला. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे ही साधी गोष्ट नाही मंडळी. अख्खं कुळ घर शुद्ध झालं, थोडं झाल्या चुका झाल्या त्या आता विसरून जा आणि पुन्हा त्याला विसरू नका. बरं का? सकाळी उठल्याबरोबर पाहिला जाताना सुद्धा पडतो, काय करायचं तुझ्या हातामध्ये आहे. आपण झोपतो का सांगा बघू? आपण जर झोपलो असतो तर काही लोकांना गोळ्या घ्यायला लागतात, डोस घ्यावे लागतात, तेव्हा तिथे अर्धा पाऊण तर झोपले तर पुन्हा करवटी बदलची रीत चाली जातात. पुन्हा सकाळी उठलो, पुन्हा त्याला हात जोडले पाहिजे, देवा नवा दिवस दाखवला. करतो का आपण असं? नाही, मी उठलो, माझा अलाराम असतो नाही का, माझा अलाराम असतो 5:30चा नाही का अलाराम. हो तेच आहे ना. मग ते नव्हता तो मोबाईल तेव्हा का आपण उठत नव्हतो का? सगळा उठविणारा झोपविणारा कोण आहे? तो आहे. त्याला विसरू नका. बाकी सगळ्यांना विसरला तरी चालेल. म्हणून हेची दान देगा देवा, तुझा विसर ना तुझा नको. बाकी सगळे विसरले तरी चालतील मला, पण तुझा मला विसर होऊन देऊ नको. तसे हे संत महात्मे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्या संतांचा आपण आता जय जयकार करूया. माऊली ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली संतांचा आपण जय जयकार केला. आता संत ज्यांचा गजर करतात नाही का, तोही केला पाहिजे. ते नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. कसं? जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल. रामकृष्ण जेवल्यानंतरच जा घरी.